आशा भोसले सांगलीभूषण पुरस्काराने सन्मानित। हा सत्कार माझा नव्हे, माझे बाबा दीनानाथांचा। आशा भोसले यांनी व्यक्त केल्या होत्या भावना। मुझे रंग दे अशी मंत्रमुग्ध करणारी गाण्याची तान घेत आणि बालपणीच्या रम्य आठवणींना उजाळा देत सारणितापासून ते लावणी अभंगापासून ते पॉप गीते लीलया गाणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका आशाताई यांना रंगारंग कार्यक्रमात विश्वकमुती मंडल सांगलीभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। हा पुरस्कार माझा नसून तो माझ्या बाबांचा म्हणजे दीनानाथांचा आहे असंही त्यांनी मत व्यक्त केलं होतं। त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात हा पुरस्कार म्हणजे एक छान योग आला आहे अशी प्रतिक्रिया आशाताईंनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली होती। त्यावेळेस सांगलीकर रसिकांच्या खास आग्रहास्तर आशाताईंनी शिवरामी वंदिले हे गीत गायले होते। इथे आल्यानंतर माझ्या मनात बालपणीच्या आठवणी दाटून आल्या असंही त्या बोलल्या होत्या। रात शबनमी जानम समजा करो या गाण्यांची कडवी त्यांनी गायली होती। सांगली म्हणजे आशाताईंची जन्मभूमी। अनेक आठवणी मनात गोंधळ करून गेल्या। आमचं घर, त्यापुढील गॅलरी, विहिरीतील मासे हे सर्व डोळ्यासमोर तळून गेले अशा आठवणी त्यांनी जागवल्या होत्या। माझे बाबा गोव्याचे, आई खानदेशी, तरीही त्यांनी सांगलीत घर का थाटले याचा उलगडा मला सांगलीकरांच्या प्रेमामुळे लक्षात आला अशी सांगलीकरांच्या प्रेमाला दाद देत आशाताई म्हणाल्या होत्या। आज सांगलीच्या सुकन्या आशाताई भोसले यांचं दुःखद निधन झालेलं आहे। या सांगलीच्या सुकन्येनं आपल्या गायनाच्या माध्यमातून जगप्रसिद्ध नाव केलं। सांगलीकरांच्या वतीनं, सांगली महानगरपालिकेच्या वतीनं 2000 साली त्यांचा जाहीर सन्मान सांगलीमध्ये करण्यात आला। दीनानाथ मंगेशकर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं पाचही मंगेशकर भावंड लता, आशा, उषा, मीना, हृदयनाथ हे तरुण भारत स्टेडियमच्या एकाच स्टेजवर आलेले होते आणि त्यांचा जाहीर सन्मान हा सांगलीकरांनी त्यावेळी केला। माझ्या महापौर पदाच्या कारकिर्दीमध्ये झालेला हा सर्वोच्च अशा पद्धतीचा कार्यक्रम त्यावेळी ठरला। आशाताईंच्या त्याचवेळी 2 दिवसामध्ये अनेक कार्यक्रम सांगलीमध्ये त्यांच्या वतीने घेण्यात आली। त्यांची भव्य शोभायात्राही काढण्यात आलेली होती। संपूर्ण सांगलीकरांनी त्यांचं उत्स्फूर्त अशा पद्धतीनं स्वागत हे केलेलं होतं, कारण या सांगलीच्या सुकन्येनी आपलं नाव आपल्या गायनाच्या माध्यमातून हे संपूर्ण जगभरामध्ये केलेलं होतं। आज त्यांचं जे दुःखद निधन झाले त्यांना मी माझी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।